शहरातील अस्वच्छ असलेल्या स्वच्छतागृहांच्या ठेकेदारावर कारवाई करावी. मनसेच्या आयुक्तांना निवेदन. शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृह स्वच्छ करण्यात यावे आणि स्वच्छतागृहांची निगा न ठेवणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करण्यात यावी, या मागणीचं निवेदन मनसेच्या वतीने मनपा आयुक्त डॉक्टर प्रदीप पठारे यांना देण्यात आलं. या प्रसंगी विभाग अध्यक्ष किरण रोकडे, संकेत पाळुंदे, विशाल भटीजा, भूषण कोठारी, मोहित कुलकर्णी, ऋषभ साबळे, समर्थ मोरतडकर, राज गोसावी आदी उपस्थित होते. नगर शहरात असणारे सार्वजनिक स्वच्छतागृह 24 तास सेवा असताना देखील रात्रीच्या वेळी बंद असतात. बऱ्याचशा स्वच्छतागृहात पाणी, लाईटची व्यवस्था नाही, दैनंदिन स्वच्छताही केली जात नाही. त्यामुळे नागरिक स्वच्छतागृहात जाण्यापेक्षा परिसरातील जागेचा वापर करतात. नगर शहरात राबविण्यात येत असलेले स्वच्छता अभियान हे फक्त कागदावरच आहे का, असा प्रश्न या निमित्ताने निर्माण होतो. अस्वच्छता असणाऱ्या स्वच्छतागृहांच्या ठेकेदारांवर कारवाई करून ठेका काढून घेण्यात यावा आणि त्यांचे नाव काळ्या यादीत टाकावे. तसे न झाल्यास मनसेचे शहराध्यक्ष गजेंद्र राशीनकर यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेच्या आवारात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. आज महाराष्ट्र निर्माण सेनेतर्फे आयुक्त साहेबांना भेटून जे महानगरपालिकेच्या अंडर जे स्वच्छतागृह आहेत, स्वच्छतागृह जे आहे तुम्ही जाऊन बघितलं असाल तर ते खूप घाण प्रमाणात तिथं घाण साठलेली आहे. कुठल्या प्रकारची स्वच्छता तिथं नाही आहे. तिथं पाण्याची टंचाई आहे, तिथं लाईट नाही आहे. शिवाय तिथं चित्रविचित्र लोक तिथं त्याला पायऱ्यांवर तिथं स्वच्छतागृहात बसून असतात. असं असल्याने तिथं महिलांना ते स्वच्छतागृहाचा वापर होणं हे कुठल्याही प्रकारे शक्य नाही आहे. महिला झालं, नागरिक झालं, नगर शहरातले स्वच्छतागृहाचा वापर करण्यास टाळाटाळ करत आहे. तर जेणेकरून पालिका आयुक्तांना भेटून हेच सांगण्यात आलं की हे स्वच्छतागृह आहे ते लवकरात लवकर स्वच्छ करावे व जे संबंधित ठेकेदार कर्मचारी आहे यांना सांगून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी व स्वच्छतागृह कसे लवकरात लवकर ठीक होईल व लोकांना त्यांना जास्तीत जास्त वापर करता येईल, विशेषतः महिलांना याचा वापर करता येईल. व स्वच्छतागृह जसं काही आपण पाहिलं असेल मध्ये की मध्यंतरी रात्रीची स्वच्छतागृह बंद होऊन जातात. इथं पालिकेकडे अशी गोष्ट नमूद आहे की स्वच्छतागृह 24 तास चालू असले पाहिजे. तर 24 तास त्याचा कुठेही वापर होत नाही. नागरिकांना झालं, सामान्य नागरिकांना, महिलांना, कोणाला तिथं त्यांचा वापर चांगल्या प्रकारे करता येत नाही आहे. तर संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना आयुक्तांनी सांगण्यात यावं की लवकरात लवकर 15 दिवसाच्या आत हे सर्व स्वच्छतागृह स्वच्छ झाले पाहिजे, नाहीतर स्वच्छतागृहामध्ये असलेली घाण आम्ही इथं पालिकेच्या आवारात येऊन टाकू, असं मी मनसेच्या वतीने या ठिकाणी आश्वासित करतो.